अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मी बानूकडे होतो आणि गडावर ज्या पद्धतीने मी इथे आलो त्यात मला तिची एक इच्छा पूर्ण करायची राहूनच गेली। तिने जर माझ्याकडे काही मागितलं आहे तर ते देणं मला तिला भाग आहे। मी बानू बरोबर काही दिवस वनात जाणार आहे। अहो आवरलं का आपलं? अहो मी काय म्हणतोय? अहो हो किती घाई तुमची, आवरतच होते मी। मला सांगा आता गेलंच पाहिजे? अहो लेकीचं सासर हे, आणखी किती दिवस थांबायचं? आणि हे योग्य दिसतं का? श्री खंडेरायांनी आग्रह केला म्हणून आपण थांबलो, परंतु आता तर महायज्ञ देखील पार पडलाय।
तेव्हा आपल्याला निघायला हवं. अहो म्हाळसाला इथे आपली आवश्यकता आहे, तिथे काय आहे? तिथे वास्तू आहे आपली, आणि वास्तू वाट पाहत असते. त्या वास्तू देव धर्म कुळाचार घडायला नकोत का? तुम्ही माझं कधी ऐकलंय का? अक्का अक्का, अहो तुम्ही म्हाळसा देवींना पाहिलं का? अगं अजून आम्ही या कक्षाच्या बाहेर कुठे पडलो आहोत? अहो म्हाळसा देवींनी सगळी आभूषणं काढून ठेवली आहेत, साधी वस्त्र परिधान केली आहेत, आणि त्यांना मी देवघराच्या दिशेने जाताना पाहिलं. अगं काय सांगतेस काय तू? काय झालं असेल माझ्या म्हाळसाला? अहो तेच काही कळत नाहीये. कोणाशीच काही बोलत नव्हत्या, अगदी गप्प गप्प होत्या. अहो हे ऐकलत का तुम्ही? हो, आपण बोलूया तिच्याशी, बघूया काय झालंय ते. हे बघा, जोपर्यंत म्हाळसाला काय झालंय हे मला कळत नाही तोपर्यंत मी काही जेजुरीतून जाणार नाही. तुम्हाला निमित्तच हवं असतं, ते काही नाही. आणि आपली म्हाळसा समर्थ आहे जे काही झालंय त्याला सामोरं जाण्यासाठी. इतकं बोललं म्हणजे झालं. तुम्हाला नाही कळायचं स्त्रीचं दुःख. काय घडलंय एका रात्रीत काय ठाऊक. तुम्ही लेकीच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचं सोडून द्या. आपलं दुरून लक्ष आहे ना, पुष्कळ झालं. अहो जेजुरीची साम्राज्ञी आहे ती, अशी आभूषणाशिवाय राहणार का ती? ते काही नाही, मला कळायलाच हवं तिला काय झालं आहे ते. अहो मायानंदा, मायानंदा, माझ्या मनात जे आहे ते पुरं व्हावं हीच माझी इच्छा आहे देवा. माझी म्हाळसा साक्षात पार्वती आहे. होय, पण एक गोष्ट ध्यानात असू दे, म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही. पण असे का देवा? कारण ती माझी इच्छा आहे. म्हाळसा, हे काय म्हाळसा? सगळी आभूषणं उतरवून ठेवली आहेस आणि अशी श्वेत वस्त्र का?
म्हाळसा, खरं तर आम्ही तुला हे सांगायला आलो होतो की आम्ही नेवासाला प्रस्थान करीत आहोत. जाण्याआधी तुला भेटावं म्हणून इथे आलो. ते राहू द्या हो. म्हाळसा, असं काय घडलं आहे म्हणून तू अशी मौन आहेस आणि सगळी आभूषणं उतरवून ठेवली आहेस? म्हाळसा, अगं असं गप्प बसून कसं चालेल? हे म्हणताय त्याप्रमाणे आम्ही नेवासेला गेल्यावर तिथे आम्हाला तुझी चिंता नाही का लागून राहणार? मायानंदा, आता आपल्याला हे स्वीकारायला हवं की तिनं मौन स्वीकारलंय. आपण प्रस्थान करूयात. अहो काय बोलतात तुम्ही? पिता आहात ना तुम्ही तिचे? तुम्हाला त्याची काळजी नाही? कोण कुणाचा पिता आणि कोण कुणाची कन्या, भ्रम आहे हा मायानंदा. सत्य काही वेगळेच आहे. माधवी, तू इथेस. आमच्या म्हाळसाची सेवा कर. तिला काही हवं नको ते पहा. मायानंदा, आपण निघूयात. अहो पण माझा शब्द अंतिम आहे. आपण निघूयात. हे बघा, असं असं तिला एकटीला सोडून आपण कसं जाणार आहोत? येतो आम्ही. मी एकदाच सांगते, मी म्हाळसाला असं सोडून नेवासेला येणार नाही. मायानंदा, मी आपला शेवटचं बजावतोय. निघा इथून. मी तुम्हाला सांगितलं आहे की मी येणार नाही म्हणून. निघा. अहो, तुम्हाला- निघा इथून. अहो तुम्ही अहो, निघा काय इथून. करताय? चला. अहो, बघा तिची अवस्था. या बया, तुम्ही बाहेरच विसरला होता. अगं इसरले नाही, मी आज ठेवले होते. म्हणलं आधी देवांची पूजा करावी आणि मग घालावे दागिने. बर, आज मी माझ्या हातानं तुमच्या अंगावर दागिने चढवणार आहे बघा. अगं गंगे, कशा पायी? हवा असू दे. तू काय माझं ऐकणारच नाहीस बघ. या बसा. बानुबाई, ओ बानुबाई. चल ग गंगे, हे काय नवीन? तसं नाही जी, पण आज लईच रूपवान दिसतायसा बघा तुम्ही. थांबा. आता काय करतेस गंगे? वाईस थांबा, सांगते. हे काय आता? आणि कुणाची दिष्ट नग लागाया. गंगे, तुला खरं सांगू का? ते होतं वाड्यावर होते ना, तेव्हा जीव होता बघ वाड्यात. पण आता देव नाही, ते गडावर गेले आहेत. रह्याच गेली हाय बघ वाड्याची. असं कशा पायी म्हणताय साहेब? तुम्ही हायसा की. वय, आणि माझ्या सारखीला तुझ्यागत माणसं आहेत माझी, म्हणून धीर आहे बघ माझा. आता असं त्वाण नका पाडूसा. नाही, तुला म्हणून सांगते गंगे. म्या आणि देव, ते ऋषी आले होते बघ, त्यांच्या आश्रमामध्ये जाणार आहोत. वय वय, आणि महासा देवी त्या बी येणार आहे ती. लक्ष्मी देवी,
मी तुमच्या साधनेत व्यत्यय तर आणला नाही ना? नाही देवी. खरं तर तुम्हाला देखील ही गोष्ट जाणवलीच असेल, परंतु ह्याविषयी बोलणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. लक्ष्मी देवी, तुम्हाला म्हाळसेबद्दल तर काही बोलायचं नाही ना? हो, आज मला जे बोलायचं आहे ते म्हाळसा देवींच्या संदर्भातच आहे. देवी, म्हाळसेचं वागणं काहीतरी निराळं आहे ह्याचा प्रत्यय तुम्हाला देखील आला तर? हो, मला असं वाटतं की त्यांच्यातल्या दैवी शक्ती जागृत होत असाव्या. मी राजवाड्यातून जात असताना त्यांना पाहिलं. त्यांच्या सभोवताली मला दिव्य प्रकाश दिसला आणि मी तिथून गेले तरीही त्या क्षणी त्यांना त्याचं भानही नव्हतं. लक्ष्मी देवी, अष्टभैरव जेव्हा दर्शनाला आले तेव्हा त्यांना देखील तिचे अष्टभुजा रूप दिसले. पण हे असे का घडले ह्याचे उत्तर मात्र तिच्याकडे नाही. ही साधी गोष्ट नाही. होय, मला देखील तसंच वाटत आहे. खरं तर मला असं वाटतं की म्हाळसाच माझी परीक्षा तर पाहत नाही ना. म्हणजे म्हाळसेला ती कोण आहे ह्याचे भान असावे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, आदिशक्तीची ही 3 रूप, पार्वतीचे त्यातलेच एक रूप अर्थात म्हाळसेचे रूप, जिच्यात आदिशक्तीचा अंश आहे, जी साक्षात आदिशक्ती रूप आहे, तिलाच हे ठाऊक नाही हा प्रश्न मात्र मला कधी कधी पडतो. तुमचा प्रश्न अयोग्य नाही, परंतु म्हाळसाला खरंच हे सारं ठाऊक असेल? लक्ष्मी देवी, ह्याबद्दल काहीच तर्क काढता येत नाही. तिच्यातल्या ह्या दैवी शक्ती मधूनच जागृत होणं, त्याबद्दल तिला काहीच कल्पना नसणं, या साऱ्या काही गोष्टी तिला ठाऊक आहेत ह्याकडे निर्देश करतात असं नाही तुम्हाला वाटत? बानूचा विषय काढला तरी ती काही बोलेल असं मला वाटलं होतं, पण त्याबद्दल ती काहीच बोलली नाही. त्याउलट तिने मौन धारण केलं. ह्याविषयी माझं ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. जर म्हाळसा देवींना त्यांच्या दैवी रूपाबद्दल काही कल्पनाच नसेल तर त्यांना ते कळू शकेल, किंबहुना त्यासाठी प्रयत्न करता येतील, त्यांना समजवता येईल. परंतु हे सर्व तिला जर आधीपासूनच ठाऊक असेल तर काय करायचं ह्याचा विचारही आपल्याला करायला हवा. कारण जर खरंच परिस्थिती अशी असेल तर ह्या शिवलीलेत अनेक गोष्टी पणाला लागतील. असं कशापायी विचारलंस गंगे? नाही, राग मनात ठेवू नका. पर तुम्ही म्हणलासा का देवांसंग जाणार हायसा, पर देव तर तत गडावर हाय ती आणि म्हाळसा देवी बी ततच हाय ती. म्हणून विचारलं का म्हाळसा देवी बी संग येणार हाय ती का नाही. माझं चुकलं, मी उगाच बोलले बघा. तुम्ही किती दिवसांनी असं हसत होता साप, देवांसंग जायला मिळणार म्हणून लई आनंदी होता साप. मी असं बोलून तुमच्या तोंडावरचा हसूच घालवलं बघा. बांधताई. अगं गंगे, हे काय करतेस? तुझी काही चूक आहे का यामध्ये? सांग, तुला जे वाटलं ते बोललीस तू. आणि खर तर मी अभि त्याचा विचार नव्हता केला बघ. अगं देव हत होते, तर मी त्यासनी गडावर महायज्ञ हाय म्हणून वचनातून मोकळं केलं.
पर देवच मला म्हणले का आपण त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊ म्हणून. ते चांगलंच आहे बघा. पर देवानी काय सांगितलं आहे का कधी जायचं आहे ते? नाही, पर त्यांच्या ध्यानामध्ये असणार गंगे. पर गंगे, तू म्हणते आहेस ते बी खरं आहे ग. आता देव म्हाळसाताईसनी काय सांगणार? आणि त्यांनी सांगितलं तर बी म्हाळसाताईसनी हे कळलं तर त्या ऐकतील वय देवांचं. होय की, त्या सुखासुखी देवासनी जाऊ देणार नाहीत बघा. म्हणजे माझ्या पायी देवासनी त्रास होणार. असं नका म्हणूजी, असा विचार बी नका करू तुम्ही. पर एक हाय का म्हाळसा देवीसनी हे आवडणार नाही बघा. मग आता काय करावं ग गंगे? आता ते मी तरी कसं सांगू? देवांनीच त्यासनी सांगाय हो, आणि देवासनी कुणीतरी हे सांगाय हो. पर देवासनी हे कोण सांगणार?